20 ओव्हरमध्ये 221 धावा करून सुद्धा पहिली फलंदाजी करणाऱ्या किंग्ज 11 पंजाबला आपण सुरक्षित आहोत असं वाटत नव्हतं. त्याचं कारण वानखेडेचं विकेट, वानखेडेची बाउंड्री लाईन आणि त्याचबरोबर आधुनिक काळातल्या फलंदाजांची मनस्थिती. ते कुठल्याच धावसंख्येला घाबरत नाहीत आणि हेच आज सामन्यामध्ये दिसून आलं. राजस्थान रॉयल विरुद्ध किंग्ज 11 पंजाब. परत एकदा शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला आणि तो रंगला त्याला एकच कारण होतं, संजू सॅमसनचं धमाकेदार शतक. किंग्ज 11 पंजाबनी अत्यंत पद्धतशीर योजना आखून फलंदाजी केली. त्यांचा कप्तान के.एल. राहुल यांनी परत एकदा मोसमाची सुरुवात सुंदर केली. IPL किंग्ज 11 पंजाब आणि के.एल. राहुल यांचं एक काहीतरी समीकरण आहे. तो दरवेळेला अप्रतिम बॅटिंग करतो, सहज सुंदर बॅटिंग करतो. त्याला आज सुरुवातीला युनिवर्स बॉस ख्रिस गेल यांनी मस्त साथ दिली आणि नंतर दीपक हुडानी फटाका हाफ सेंचुरी केली. शेवटपर्यंत के.एल. राहुल थांबला, त्यामुळे धावांचा ओघ थांबलाच नाही. मधल्या काळामध्ये अक्षरशः 12 ते 14 धावा प्रत्येक ओव्हरला निघत होत्या आणि मला असं वाटतं की आजच्या सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या बॉलिंगमध्ये असलेली कमतरता ही उघड दिसून आली आणि एका अर्थाने त्याचमुळे सामना रंगला. के.एल. राहुलचं शतक हुकलं, हुडाचं अर्धशतक झालं, युनिवर्स बॉसने उत्तम साथ दिली म्हणून 221 धावांचा टप्पा हा किंग्ज 11 पंजाबने गाठलेला होता आणि आपल्या सगळ्यांनाच वाटत होतं की या धावा पुरेशा आहेत. त्यातनंही बेन स्टोक्स पहिल्या ओव्हरमध्ये आऊट झाला, बटलर त्या मानाने लवकर आऊट झाला. उरला होता फक्त सॅमसन आणि सॅमसनला खरोखर सुरुवातीच्या काळामध्ये नशिबाने अशी काही साथ दिली आहे की काय म्हणावं तेच कळत नाही. कारण अत्यंत सोपा जेल अर्शदीपच्या बॉलिंगवरती कप्तान के.एल. राहुलनी विकेट किपिंग करत असताना सोडला. अत्यंत सोपा जेल. नंतर मयंक अगरवालने एक सोपा जेल सोडला आणि म्हणून मला वाटतं नशिबाची साथ ही हिम्मतवाल्या खेळाडूंना का मिळते ह्या सॅमसनच्या फलंदाजीकडे बघून कळलेलं असेल. सॅमसनच्या फलंदाजीचं वर्णन करायचं झालं तर हा खेळाडू जणू IPL साठी जन्माला आला आहे असं मला वाटतं. IPL म्हणलं की त्याच्या अंगात काहीतरी वारं संचारतं. काय बॅटिंग केली आहे, काय बॅटिंग केली आहे. मान्य आहे की त्याला जीवदानं लाभली, 1 ना 2, 2-3 जीवदानं लाभली, पण म्हणून त्याच्या बॅटिंगचं कौतुक कमी करून चालणार नाही. कारण त्यांनी जी बॅटिंग केली आहे त्याच्यात सहजता होती. मनगटाच्या एका झटक्याने 145च्या वेगाने टाकणाऱ्या मेरिडिथला हा चक्क प्रेक्षागृहात भिरकावून देत होता. 7 षटकार त्यांनी मारले, कित्येक चौकार मारले आणि आपल्या संघाला तो विजयाकडे घेऊन गेलेला होता. मी तर असं म्हणेन की ज्या संघाचा फिल्डिंगचा कोच हा जॉन्टी रोड्स आहे, होय किंग्ज 11चा फिल्डिंगचा कोच जॉन्टी रोड्स आहे, डोकं धरून तो बसला असेल की आपल्या क्षेत्ररक्षकांनी एवढे झेल सोडलेच कसे आणि संजू सॅमसनला एवढी संधी दिलीच कशी. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना रंगला आणि संजू सॅमसननी तो खेचून आणलेला होता. एकच चांगली गोष्ट के.एल. राहुलने केली की शेवटची ओव्हर त्यांनी अर्शदीपची ठेवलेली होती. हा जो सरदार आहे, यंग सरदार आहे, अप्रतिम बॉलिंग करतो आणि तो पेसचं व्हेरिएशन आणि जास्त हुशारी करायला जात नाही. एक टप्पा पकडून टाकतो. शेवटच्या ओव्हरमध्ये उजव्या बाजूला 7 फिल्डर ठेवलेले होते, डाव्या बाजूला फक्त 2 फिल्डर होते. त्याच्यामध्ये संजू सॅमसननी एक धमाकेदार षटकार त्याला मारला, तरी हा सरदार घाबरला नाही, डरला नाही, बिचकला नाही आणि त्यांनी शेवटी संजू सॅमसनची विकेट काढली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हे सगळं मान्य आहे, पण आजच्या सामन्यामध्ये हे स्पष्ट दिसून आलं की किंग्ज 11 पंजाब आणि त्याच्याबरोबर राजस्थान रॉयल यांची गोलंदाजी कमकुवत आहे. ना त्यांच्याकडे अनुभवी बॉलर्स आहेत, ना त्यांच्याकडे कला आणि स्किल असलेले बॉलर्स आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये जे झालं ते त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या प्रत्येक फलंदाजी करणाऱ्या संघाला असं वाटेल की यांना आपण धोपटून काढू शकतो. मी एवढंच म्हणेन, आज क्लोज झालेला सामना पंजाबने जिंकलेला असला तरी त्यांच्यासमोर असंख्य प्रश्न उभे ठाकलेले आहेत, हे त्यांना विसरून चालणार नाही. आणि राजस्थानबद्दल बोलायचं झालं तर परत एकदा बेन स्टोक्सनी खराब कामगिरी केलेली आहे, अपेक्षांना संपूर्णपणे तिलांजली दिलेली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये संजू सॅमसनला साथ कोण देतो हे बघायला लागेल.